नमस्कार मंडळी, मी गौरव देशमुख, गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत अशा एक स्पेशल गेस्ट आहेत की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असते, त्यानंतर आपण टॅरो कॅट्स काय असतात, त्यानंतर की जे आपण काही रेमेडीज बघू शकतो की आपण पैसा कसा येऊ शकतो किंवा आपलं रिलेशनशिप कसं आपण वाचवू शकतो, या टाईपच्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या यांच्याकडून माहीत होणार आहेत. नमस्कार, मी प्रियल देशमुख. मी ॲस्ट्रोलॉजर अँड टॅरोट कार्ड रीडर अँड स्पेशल ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे. तर प्रियल, तू मला सांग की तुझी सुरुवात कशी झाली, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ही सुरुवात म्हणजे असं की आपण म्हणतो ना, एक गॉड प्लॅनिंग असते की देवांना आपल्यासाठी काहीतरी लिहिलेलं असते. म्हणजे एका क्षेत्रातून डायरेक्ट दुसऱ्या क्षेत्रात मध्ये जाणं हे ऑलरेडी आपल्याला लिहिलेलं असतं, कारण आपण एज्युकेशन घेतो आणि अचानकच दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण वळतो. तसंच माझ्यासोबत झालेलं की एक 18 वर्षाचे जेव्हा होते तेव्हा अचानक टॅरोट कार्ड्स काय असतात हे असं एकदम असं समोर आलेलं युट्यूबला आणि ते बघितलं आणि मग थोडा थोडा हळूहळू इंटरेस्ट वाढत गेला. पण तेव्हा एज्युकेशन चालू होतं, फक्त ते बघायचं की बाबा करंट फिलिंग्स काय असतात पार्टनरच्या वगैरे वगैरे वगैरे. अँड देन मग हळूहळू ऑटोमॅटिकली लॉ ऑफ अट्रॅक्शन, टॅरोट कार्ड, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला. आणि सो मग नंतर असं कळालं की बाबा आपल्यामध्ये आहेत ते गट्स, आपण करू शकतो. आणि सो मग त्याच्यानंतर कोर्स वगैरे करून सगळं शिकून या क्षेत्रामध्ये उतरले. तर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो, आता आपण बरेचसे व्हिडिओज वगैरे त्यावरती बघतो, ते नक्की कसं काम करते, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे की असं बऱ्याच वेळा बोललं जातं की आपण जसा विचार करतो तसं आपल्यासोबत होतं. कारण जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार केला पॉझिटिव्ह होणार, निगेटिव्ह विचार केला निगेटिव्ह होणार. आणि असं पण म्हटलं जातं की पूर्ण दिवसामध्ये एकदा तरी सरस्वती माता आपल्या जिभेवर येते आणि ते सत्य होते. केव्हा केव्हा बरेच लोक बोलतात की बाबा तुमची काळी जीभ आहे, तुम्ही बोलले ते झाले. सो हे असं असतं की सरस्वती माता येते. तर याचा अर्थ असा होतो की आपण जे विचार करणार ते होणार. म्हणजे की यामध्ये आपण अपोजिट गोष्टी अट्रॅक्ट करतो. जसं आपला विचार तसं त्या गोष्टी आपण जर म्हणत गेलो की हा माझं चांगलं होणार, ऑफकोर्स तुमचं चांगलं होणार. पण बरेच लोक असं असतात की माझ्याकडे पैसा नाहीये, माझं काम होत नाहीये, आणि त्या गोष्टी ते अट्रॅक्ट करतात. जर म्हणजे आता आपण बघू शकतो, जर करिअरच्या दृष्टीने बघितलं आपण किंवा आपण विचार करू रिलेशनशिपच्या दृष्टीने करू, तर तिथे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करते? म्हणजे करिअर जर मला हे बनायचंय आता किंवा मला हे करायचंय, तर ते त्यामध्ये कसं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करेल, म्हणजे कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो? जर रिलेशनशिपचा विषय घेतला तर कपल्स असतात, राईट? तर दोन कपल्स मध्ये भांडणं वगैरे होतात, तेव्हा ते काय म्हणतात की मला कॉल नाही केला, मला मेसेज नाही केला. ऑफकोर्स ती गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करणार. त्याऐवजी तुम्ही हे म्हणा ना की माझ्या पार्टनरने मला कॉल केलाय, मला मेसेज केलाय. व्हिज्युअलाइज करा ती गोष्ट. कॉल केला, कॉल दिसतोय, व्हिज्युअलाइज करा, ती गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करणार. सेम तुमच्या करिअर मध्ये सुद्धा होऊ शकते. म्हणजे करिअर मध्ये जर मी ती व्हिज्युअलाइज केलं की यार मला हे व्हायचंय, ती गोष्ट थोडाफार म्हणजे त्या स्टेपवर आपण जातो. ऍक्शन घेणं फार महत्वाचं. नाही तर लोकांचं असतं की पॉझिटिव्ह विचार केला म्हणजेच गोष्टी, ऍक्शन सुद्धा फार महत्वाचे आहे. आणि थोडंसं मला त्याच्यावर ते टॅरो कार्ड बद्दलचं थोडंसं सांगा ना. टॅरोट कार्ड्स मध्ये 78 कार्ड्स असतात, 78, 22 मेजर अर्काना आणि 56 मायनर अर्काना. तर 22 कार्ड मध्ये मोठे बदल जे आपल्या लाईफ मध्ये घडतात ते असतात, आणि जे 56 कार्ड आहेत त्यामध्ये दैनंदिन जीवनात होणारे बदल हे होतात. आणि त्यानंतर त्याच्यावर प्रिडिक्ट होते. आपण 100% प्रिडिक्ट नाही करू शकत त्याच्यात, पण तुम्ही डेली लाईफ वर प्रिडिक्ट करू शकता. ते एनर्जी नुसार असते, कारण प्रत्येक व्यक्तीची एनर्जी ही दिवसंदिवस बदलत जाते. तर तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त फायदा होतो रिलेशनशिप साठी, करिअर साठी, तुमच्या करंट फिलिंग साठी. तर याचा तर तुमच्याकडे म्हणजे एखादे असे आले होते का, म्हणजे जे कस्टमर असतील किंवा कोणी असेल तुमच्या, तर त्यांनी असं रिलेशनशिप वरून म्हणजे त्यांचा एक फायदा झाला वगैरे यामध्ये असं काही? हो, यामध्ये बराच फायदा असं होतो की आजच्या काळात किंवा आजच्या जनरेशनला जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रिलेशनशिप मध्ये, एक्स पार्टनर आला, थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट. तर याचा जास्तीत जास्त फायदा त्या लोकांसाठी होतो. ते करंट फिलिंग्स त्यावर तुम्ही ते जाणून घेऊ शकता, त्यांच्या पार्टनरच्या मनात काय चालू आहे हे त्या एनर्जीवर, त्या दिवशीच्या एनर्जीवर आपलं ते जाणून घेऊ शकतो. आणि एक म्हणजे बरेचसे आपण व्हिडिओज बघतो किंवा मग आपण बऱ्याचशा लाईफ मध्ये आपण बघितलं असेल, व्हिडिओज बघितले असतील की न्यूमरोलॉजी सुद्धा असते, की मला कोणाची डेट ऑफ बर्थ असेल,
कोणाची म्हणजे आपण डेट ऑफ बर्थ बघतो, कोणाची 1 असेल, कोणाची 2 असेल, तर त्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे प्रिडिक्ट करतात. ते कसं प्रिडिक्ट होतं? प्रिडिक्ट म्हणजे आपण एखादा व्यक्ती आहे ज्याचा बर्थ डेट 6/15/24, तर तुम्ही ते व्यक्ती बघा त्यांचं एक लुक असतं ना, ते एकदम चार्मिंग दिसतात. चार्मिंग असतात. ओके. ते लक्झरी लाईफ गोष्टी ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट करतात. ते दिसायला सुद्धा सुंदर असतात. ओके. 6, 15 आणि 24. ओके. त्यांचा मुलांक येतो 6. सो त्या गोष्टी तुम्ही बघा. बरेच लोक असतात ज्यांचा 1 तारखेला ते जन्मलेले, त्यांचं नेचर कसं असतं, थोडं ऍटिट्यूड वालं, थोडा अँगर इश्यू, म्हणजे एक किंग, जसं सूर्य कसा असतो तशा टाइप मध्ये ते लोक असतात. ओके. आणि जे आपलं ऍस्ट्रॉलॉजी असते, समजा ऍस्ट्रॉलॉजीवर बऱ्याचशा गोष्टी होतात प्रिडिक्ट, त्याचं कसं आहे मग? ऍस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी मध्ये काय चेंज असते? न्यूमरोलॉजी ही आपण नंबरवर प्रिडिक्ट करू शकतो, आणि ऍस्ट्रो मध्ये आपलं कुंडली, ग्रह वगैरे त्यावर असतं. आणि ऍस्ट्रो मध्ये कसं असतं की आपले 9 प्लॅनेट आहेत. जेव्हा प्लॅनेट आपले बॅलन्स नसतात त्या टाइमाला आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा चेंज होतात, करिअर मध्ये अप अँड डाऊन चालतात. सो असं सगळं असतं त्यामध्ये कुंडलीमध्ये. तर आपल्या जे ऍस्ट्रो मध्ये आपण विचार करतो, तर कुंडली असेल किंवा ह्या गोष्टी असतील, तर त्या किती अफेक्ट करतात आपल्या लाईफ वरती, असं तुमचं कसं? असं होतं की आता मागच आपलं शनीची 7.5 चालू झाली 2024 ला, समजा आता 29 मार्च पासून, ओके, अमावस्यापासून. तर काही लोक कसे असतात की ज्यांची 7.5 चालू झाली त्यांचं डायरेक्ट असतं की कुंडलीवर दोष देणार, माझ्या लाईफ मध्ये काही चांगलं चालू नाहीये कारण माझी 7.5 चालू झाली. पण त्यावर तुमच्याकडे पर्याय आहेत, उपाय आहेत, तुम्ही त्याला चांगलं सुद्धा करू शकता. ओके. त्याचे उपाय काय आहेत मग? नक्की काय असतात उपाय? म्हणजे आता प्रत्येक रेमेडीज काय असतात? रेमेडीज म्हणजे प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे रेमेडीज असतात. ज्यांना आता राहू दोष असेल तर ते तुम्ही जास्तीत जास्त राहूचं मंत्र वगैरे तुम्ही जाप करू शकता. आपले 9 प्लॅनेट आहेत, त्या 9 प्लॅनेटला आपला बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्ही त्या प्लॅनेटची मंत्र जाप करू शकता. एक बीज मंत्र असतो आणि एक नॉर्मल मंत्र असतो. आणि मला विचारायचं की आता आपण रेमेडीज बद्दल थोडं बोलूया. म्हणजे काही नंबर्स असतात बघ, 777, 888, असं बरेच नंबर्स असतात. आता त्याचा काय विषय असतो? आपण जर कोणाला अनएक्सेप्टेड मनी हवेत, पैसा अट्रॅक्ट करायचा, तर त्याच्यासाठी एक मंत्र कोड आहे 520741. 520741. या कोडला तुम्ही रोज ग्रीन पेनला लेफ्ट बॉडी पार्ट वर लिहायचं, म्हणजे हातावरती आपण लिहायचं, आणि रोज त्याचं चॅन्टिंग करायचं. असं नाही की बस लिहिलं, व्हिज्युअलाइज सुद्धा करावं लागेल की तुम्ही मनीला अट्रॅक्ट करता. त्यासोबत तुम्ही अफर्मेशन युज करू शकता. सो अशा गोष्टींमुळे तुम्ही पैसे अट्रॅक्ट करू शकता. त्यांना म्हणजे फरक पडतो थोडा तरी. नक्कीच. ओके. आणि अजून दुसऱ्या काही रेमेडीज, समजा रिलेशनशिप बद्दल असतील किंवा करिअर बद्दल असतील? करिअर बद्दल आपण पैशावर जास्त थोडा फोकस करूया. आपण आपल्याकडे एक सिजिल आहे, एंजल स्पिरिट नितिका म्हणून. हे आहे एंजल नितिकाचं स्पिरिट. हे आपण जर आपल्याला मनी हवे तर आपण प्रिंट आउट घेऊन येऊ शकतो, आणि याची प्रेयर असते एक, किंवा तुम्ही नॉर्मली प्रिंट आउट घेऊन तुम्ही हातामध्ये होल्ड करून तुम्ही जर बोलले की एंजल नितिका मला एवढे एवढे पैसे एवढ्या टाइमात हवेत किंवा एवढे हवेत बोलून, जर तुम्ही फक्त ट्रस्ट महत्वाचा आहे हे ठेवून घेऊन यायचं, प्रिंट आउट घेऊन यायचं, आपल्या जवळ ठेवायचं, आणि तुम्ही बघाल याचे 100%, 1000% याचे रिझल्ट आहेत. तुम्ही युट्यूबला जरी सर्च केलं एंजल नितिका म्हणून तर तुम्हाला याचे खूप सारे रिझल्ट भेटणार, आणि तेवढ्या टाइमामध्ये तुम्हाला तेवढे पैसे तुम्हाला भेटणार. ओके. हे आहे ते एंजल नितिका नाव आहे. एंजल नितिका, स्पिरिट नितिका, गॉडेस नितिका म्हणू शकता. बट याचं असं आहे, जर तुम्हाला तेवढे पैसे भेटले तर यांचं नाव तुम्हाला सांगावं लागते, समोर सांगावं लागते, कारण हे डीईटी आहे. त्यांना तुम्हाला ऑफर करावं लागते. आपण कसं आपल्या देवांना प्रसाद वगैरे देतो तसं त्यांना सांगावं लागतं की माझी एवढे म्हणजे मला जर एवढे पैसे भेटले तर मी ऑफर करू, मी तुमचं नाव सगळ्यांना सांगेन, तुमचं नाव मी स्प्रेड करणार, जसं की आपण नवस करतो देवाला त्या टाइपमध्ये थोडंसं. तसं हे यांचं असतं. तर मला एक विचारायचं होतं, म्हणजे आता बऱ्याचशा लोकांचं यावर आहे, म्हणजे सर्वजण याच्यावरती म्हणजे करतात, म्हणजे ते समजतात की होऊ शकते असं, पण काही लोक नाही समजत. याच्यामध्ये काही सायन्स आहे का? म्हणजे थोडंसं सायन्स बद्दल सांगू शकता? सायन्स बद्दल आता सायन्स म्हणायला गेलं तर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच बघितलं, जसं आपण विचार करतो तसं होतं. हे ऑलरेडी म्हणजे बऱ्याच सायंटिस्टनं सुद्धा यावर थेरी काढलेली आहे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर जसं आपण विचार करणार तसं ऑफकोर्स आपल्यासोबत होणार. जर तुम्ही ट्रस्ट ठेवला, कारण आपण म्हणतोय की एंजल नितिका मला एवढे पैसे देणार, हे तुमच्या माइंड मध्ये ऑलरेडी आहे, ऑफकोर्स तुम्ही ती गोष्ट अट्रॅक्ट करणार. पण इथे डाऊट नाही घ्यायचा, डाऊट घ्यायचा नाही. कारण बरेच लोक काय करतात की
मनामध्ये त्यांना निगेटिव्ह विचार येतात, पण सकारात्मक विचार करण्यासाठी ते निगेटिव्ह विचाराला नाही नाही म्हणतात. ओके, हा आलं लक्षात. म्हणजे त्या गोष्टीला ते नाही म्हणतात, पण मनात काय आहे त्यांच्या ऑलरेडी निगेटिव्ह विचार आहेच ना. सकारात्मक गोष्ट करण्यासाठी त्या गोष्टीला ते इग्नोर करताय. ओके, आलं लक्षात. पूर्णपणे म्हणजे आपण पॉझिटिव्ह घेऊन गेलं पाहिजे त्यासाठी. ओके, अशा टाइप्स. आणि याच्यामध्ये अजून म्हणजे नवीन काही गोष्ट आहे का की ते रिलेशनशिप असेल किंवा करिअर असेल की आपण रिलेशनशिप साठी बऱ्याच अशा रेमेडीज आहेत. असं असतं की आता एखादी व्यक्ती आहे ज्यांना स्पेसिफिक पर्सनला अट्रॅक्ट करायचं आहे, त्याच्यासाठी एक कोड आहे 986115. या कोडला डेली तुम्ही रेड पेन ना किंवा पिंक पेन ना लेफ्ट बॉडी पार्ट वर लिहायचं. आणि लेफ्ट बॉडी पार्ट वर का लिहायचं, कारण लेफ्ट हँड असतो आपला रिसिव्हिंगचा, घेण्याचा, आणि राईट हँड असतो देण्याचा. तर आपल्याला ती गोष्ट हवी आहे, त्याच्यासाठी आपण लेफ्ट हँडवर किंवा लेफ्ट बॉडी पार्ट वर आपण तो कोड लिहायचा. आणि डेली या कोडची चॅन्टिंग वगैरे केली तर आपण ती गोष्ट अट्रॅक्ट करतो. आणि मला हे सांग नाही, तुझ्या हातामध्ये दिसते तर याचं काय? आता हे क्रिस्टल्स आहेत, हे प्रत्येक गोष्टीसाठी आहे. आता आजच्या काळामध्ये सगळ्यांना हवाय पैसा. तर पैशासाठी एक पायरेट म्हणून स्टोन येतो, तो आहे आपल्याकडे. हा आहे पायरेट स्टोन. ओके, तर हा अट्रॅक्ट करतो पैशाला. ओके, पायरेट स्टोन. ओके, तो दिसायला सुद्धा गोल्ड सारखा आहे. बरोबर, पैसे म्हणजेच गोल्ड. तर हा यांना आपण मनी अट्रॅक्ट करू शकतो. जास्तीत जास्त फायदा त्यांना होतो जे बिझनेस करतात. आणि त्याच्यानंतर हा अजून एक मी कोड शेअर करू इच्छिते. ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांचा बिझनेस आहे आणि क्लायंट येत नाहीत. ओके, बिझनेस आहे पण क्लायंट येत नाही, त्यांना क्लायंट हवे. नॉर्मली कोणी सुद्धा युज करू शकतो. कोणचा कोड आहे तो आहे 71588. 71588. ही कोडला तुम्ही रेड किंवा ग्रीन पेन लेफ्ट हँड वर लिहायचं आणि रोज चॅन्ट करायचं, जरी तुम्ही क्लायंट अट्रॅक्ट करू शकता. आणि आता मला विचारायचं होतं की आपण हे बोललो तर इन्स्टंट अट्रॅक्शन साठी काय आहे का, म्हणजे काही कोड वगैरे इन्स्टंट अट्रॅक्शन म्हणजे इन्स्टंट विश त्याच्यासाठी एक अॅनिमल स्पिरिट आहे उल्फ म्हणून. तर उल्फ मॅजिक बिगेन नाव हा एक स्विच वर्ड आहे. खूप पॉवरफुल स्विच वर्ड आहे हा. उल्फ मॅजिक बिगेन नाव. त्याने तुम्ही 7 डेजच्या आतमध्ये तुमची इच्छा पूर्ण करू शकता. बट असं आहे की सेम तुम्हाला याची सुद्धा ऑफर करावं लागतं की बाबा माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तुमचं नाव सोशल मीडियावर किंवा मी तुमचं नाव स्प्रेड करणार. ओके, तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. आता मला एक प्रश्न विचारायचा की आमच्या टीम मधले एक मेंबर आहे, त्यांचा बुलांक 8 आहे, म्हणजे जन्मतारीख त्यांची मला वाटते 17 आहे. तर त्यांच्याबद्दल थोडंसं काय म्हणजे नक्की? आता 17 म्हटल्यानंतर 8 रुलिंग प्लॅनेट रूल करतो शनी महाराज. आणि त्यांच्या ह्याच्यात असतं की मेहनत खूप करावी लागणार. मेहनत केली तर तुम्हाला फळ भेटणार खूप जास्त. आणि एक एज असते 32 नंतरच त्यांच्या लाईफ मध्ये त्यांना सगळं काही भेटू शकते. त्यांना कुठलंच काहीच असं नाही की बाबा हे केलं ते केलं भेटणार. मेहनतच करावी लागणार त्यांना, मेहनतीवरच आहे त्यांचं. आणि माझा एक प्रश्न होता दुसरा अजून की आमचा मुलांक सुद्धा माझा आणि एक दुसरा आमचा टीम मेंबर आहे त्याचा सुद्धा मुलांक 1 आहे. तर मग त्याचं कसं? 1 म्हणल्यावर ते त्यावर आधीच बोलले किंग सारखे असतात नेचर, ज्यांचा थोडा अँगर इश्यू असतो. डिसिजन पटकन घेणार, म्हणजे ते एक डिसिजन घेऊ शकतात. ओके, अजून एक मुलांक आहे 4. 4 मुलांकाचं काय असतं? 4 ला रूल करतो राहू. आणि राहू आजच्या काळामध्ये कलियुगात असा प्लॅनेट आहे की त्यांचा माइंड खूप चालतो, चालाक असतात, आयडियाज असतात. म्हणजे त्यांच्या मूड स्विंग सारखं. आता हे विचार करणार, लगेच ते दुसरा विचार करणार. आणि त्यांच्या मनात असं खूप वेगवेगळे विचार येतात. ओके, म्हणजे हे केलं तर हे होईल का, ते होईल का. आणि त्यांना राग वगैरे पण येतो, पण खूप लवकर त्या म्हणजे जिद्दी असतात. खूप लवकर गोष्टी अट्रॅक्ट करणार. जर राहू प्लॅनेट स्ट्रॉंग असेल तर त्यांना कोणीच रोखू नाही शकत. ओके, आणि मुलांक 3चं कसं? मुलांक 3 मानलं जातं गुरु. तुम्ही बघा एखादी ज्यांचा बर्थडे 3 त्याच्यानंतर 12 येते, ते तुम्ही बघा ती व्यक्ती ज्ञान देणार तुम्हाला. बरोबर, ज्ञान देत फिरणार, कारण ते गुरु त्यांना रूल करतात. गुरु बरोबर, ते फक्त सांगणार तुम्हाला असं तुम्ही हे केलं का, बरं तुम्ही हे नका करू, ते करा. ते तुम्हाला खूप जास्त गोष्टी सांगतात. आणि त्यांचं एक नेचर असं असतं, त्यांचा दुश्मन जरी समोर असला तरी ते चुकीचं त्यांना कधीच सांगणार नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये काम करतात. जे समजा ज्या नंबर्स आपले असतात जन्मतारीख त्यावर आपण काम करू शकतो. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे
त्यामध्ये मॅनिफेस्टेशनचं ते टेक्निक असतात काही, तर त्या काय टेक्निक असतात? आता आपण वॉटर मॅनिफेस्टेशन बद्दल बोलूया. वॉटर मॅनिफेस्टेशन तुम्ही बघितलं, आधीच्या काळामध्ये जे महाराज लोक होते त्यांच्या हातामध्ये ते हे असायचं, एक पात्र असायचं आणि त्यामध्ये पाणी असायचं, ते असं पाणी टाकायचे, राईट. तर त्याचा युज असा होतो की पाणी ही अशी गोष्ट आहे की तुमच्या गोष्टींना खूप अट्रॅक्ट करते लवकर. ओके, पाणी आपल्याला बोललं पण जातं की पाणी तुम्ही जास्तीत जास्त प्यात, तुमच्या हेल्थसाठी ठीक असतं. तसंच वॉटर मॅनिफेस्टेशन एक गोष्ट आहे जी तुम्ही खूप लवकर कोणत्याही गोष्टीला अट्रॅक्ट करू शकता. तर तुम्ही एक काचेची बॉटल घेऊ शकता, पाणी घ्यायचं, त्यानंतर त्या बॉटलला पण होल्ड करायचं, आपली जी पण इच्छा असेल ती त्या पाणीला बघून 21 टाइम बोलायची आणि ते पाणी कन्झ्युम करायचं, प्यायचं. ते सुद्धा खूप पॉवरफुल मॅनिफेस्टेशन आहे. तर याचा फायदा वेट लॉस, वेट गेन, हेल्थ याच्यासाठी खूप जास्त होतो पाण्याचं. आणि अजून एक 369 निकोला टेस्ला ती आहे, तुम्ही ऐकलं. तर त्यामध्ये कसं असतं की तुम्ही जर एखादी विश घेतली तुमची, ती मॉर्निंगला जर तुम्ही 6 वाजता लिहिली तर नेक्स्ट डे ती सुद्धा तुम्हाला 6 वाजताच लिहायची. ओके, म्हणजे यामध्ये असं असते का की 3 वेळेस लिहायची, मग 6 वेळेस असं नाही, असं काय असते का? एक विश घ्यायची, मॉर्निंगला 3 वेळा लिहायची, तुम्ही 6 वाजता लिहिली, त्याच्यानंतर दुपारी तुम्ही 3 वाजता लिहा, पण ती 6 वेळा लिहायची. त्याच्यानंतर तुम्ही इव्हिनिंगला लिहा, ती 9 वेळा लिहा. ओके, मॅनिफेस्ट होत. पण असं नाही की फक्त लिहिलं, तुम्हाला ऍक्शन सुद्धा घेणे गरजेचं आहे. तुम्ही व्हिज्युअलाइज करा, मेडिटेशन करा, आणि पॉझिटिव्ह. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेशन्सच नसतात लोकांमध्ये, इन्स्टंट पाहिजे असतं. पेशन्स ठेवणं फार महत्वाचं. तर हे होतं आपल्या म्हणजे की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असते किंवा न्यूमरोलॉजी काय असते आणि ऍस्ट्रॉलॉजी काय असते वगैरे ह्या गोष्टी होत्या. तर आपण बघू शकतो की यामध्ये पेशन्स खूप महत्वाचं आहे आणि आपण व्हिज्युअलायझेशन करणं खूप महत्वाचं आहे आणि ऍक्शन घेणं खूप महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी काम करतात, पण ह्या 3 गोष्टी जर आपण काम म्हणजे लक्ष ठेवलं यावरती तर ह्या गोष्टी होऊ शकतात. तर हे होतं लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि यांच्यासोबतची मुलाखत. धन्यवाद. थँक्यू.